आणि मला त्यावेळी सारखं आश्चर्य वाटायचं की या दुष्काळी भागाचं भविष्य काय आहे. कारण सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती एवढी विचित्र आहे. एका बाजूला महाबळेश्वरला 7,000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टोकाला दहिवडीला मसवडला 150-200 मिलीमीटर पाऊस पडतो. तर मी असा विचार केला की त्या भागातलं पाणी उचलून इकडे का आणू शकत नाही आपण. पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये या जनतेनं आपलं आयुष्य संपवलं. यांचं भविष्य काय आहे. जिकडे बघा तितकं दूर कुसळत दिसायचं. आणि मला प्रश्न पडला की जयकुमारजी आता याच्यातून मार्ग कसा निघणार आहे. त्यांनी जे भाषणात सांगितलं तो मुद्दा अतिशय बरोबर आहे. या भागाचं अनेक वर्ष जे नेतृत्व केलं त्यांची भूमिकाच ही होती पहिल्यापासून. कुसळाच्या शेतीला पाणी देऊन काय साध्य होणार आहे. दुष्काळी भागाला पाणी देणं म्हणजे हे अनुत्पादक स्वरूपाचं काम आहे. हे महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं पूर्वी सांगितलेलं होतं. आणि म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे नेते काम करायचे त्यांचा नेता सांगतो की दुष्काळी भागाला पाणी देणं हे व्यावहारिक नाही आहे. मग त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या लोकांकडून पाणी मिळण्याच्या अपेक्षा तरी काय करायची होती. किती पिढ्यांचा तळतळाट आपण पाहिला. आणि मला वाटतं 2009 साली जयकुमारजींच्या नावाचं वादळ आलं आणि आज हा दुष्काळी तालुका सुजलाम सुफलाम होताना आपण होताना पाहतोय. याचा आनंद तुमच्यावर मला सुद्धा प्रचंड आहे.